आज जर आपण बघितलं की महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या युवांच्या बाबतीत जेव्हा केव्हा चर्चा होते, तुम्ही पेपरातल्या बातम्या बघा किंवा इन जनरल युवांच्या बाबतीत कधीही कुठेही चर्चा होत असेल तर प्रामुख्याने कुठच्या विषयांची चलती असते. नंबर 1 आत्महत्या, नंबर 2 अपघात, नंबर 3 अल्कोहोल अँड ड्रग अब्यूज, नंबर 4 असुरक्षित लैंगिक संबंध आणि नंबर 5 बेरोजगारी. पण जस्ट बिकॉज एका मुलाने आत्महत्या नाही केली आहे, त्याचा अपघात नाही झालेला आहे, तो दारूचा व्यसनी नाही आहे, तो अनप्रोटेक्टेड सेक्शुअल एन्काउंटर्स करत नाही आणि तो अनएम्प्लॉईड नाही आहे, हे तो नाही आहे याचा अर्थ ऑटोमॅटिकली असा होतो का की त्याच्या जीवनात सगळं छानच चालू आहे, आता काही गरजच नाही, हो एव्हरीथिंग इज गोइंग ऑल राईट? मला वाटत नाही हे असं आहे.